Your sketch, sir. Oh, merci. Huh? म्हणजे थँक यू. Oh, thank you. My pleasure. Dinner? Oui, oui. तुला आवडतंय ना सरप्राईज? खूप. कसं आहे ना, म्हणजे की जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर खूप मनापासून प्रेम करतात तेव्हा असे रुसवे फुगवे होत राहतात ना. हा, आणि जेव्हा त्या दोन व्यक्तींचं लग्न झालेलं असतं, म्हणजे ते नवरा बायको असतात, तेव्हा त्यांचं भांडण झालं तरी ते सोडवू शकतात. म्हणजे त्यांच्यात कोणी इतर आलं तरी तो बाहेरचाच असतो ना. थोडक्यात ज्यांचं लग्न झालंय त्यांनाच हे कळतं, हो की नाही? त्यामुळे मालविका ताई तुला काहीही म्हणाल्या, काहीही सांगितलं तरी त्यांच्यावर चिडू नकोस असा. त्यांना नाही माहिती की लग्न झाल्यावर कसं असतं. मला असं वाटतं की आपण दोघं नवरा बायकोंनी मालविका ताई आणि रॉकी दादाच्या लग्नाचा विचार करायला हवा. Oui? Oui? ये बात तो आपने एकदम बल्ले बल्ले कही है मैडम. मेरिसी, मेरिसी. आप और प्रेजेंट लेंगे? नहीं, नो नो. स्वीटू, ह्या बाबतीत तू अगदी माझ्या मनातलं बोललीस. Oui? मेसी. Oui. चला जेवूया. स्वीटू, थँक्स. मी काल आपली पॅरिसची तिकीट फाडली ना, तुला वाटेल तसं बोललो. तू आज इकडे घरी मला मोठं सरप्राईज दिलंस. तू घरीच पॅरिस घेऊन आलीस. आवडलं मला. तुला आवडलं? आजचं सरप्राईज आवडलं, पण काल तुझे काही वागलीस ते नाही आवडलं. ते चुकीचंच होतं. म्हणजे तुझा राग अजून गेला नाहीये तर? राग नाही आला, वाईट वाटलं. एखादी गोष्ट आपण इतकी प्रेमाने करावी, उत्साहाने करावी, आणि त्या गोष्टीची किंमत एखाद्याने एका क्षणात शून्य करून टाकावी, हे चुकीचंच आहे. ते नाही आवडलं मला. पण एनिवे, तू आवर, मी आहे.
भाजलं नाही. ठीक आहे, जरासं भाजलं मी. मिसेस खानविलकरांना भाजलं. यापुढे माझ्या मार्गात आलीस, माझ्याबद्दल काही बोललीस, हे असेच चटके बसत राहणार, हे अशीच तू पडत राहणार, हे असंच तुला लागत राहणार. माझ्यामध्ये आलीस ना तर हे असंच होत राहणार. माझ्या लग्नाचा बिग्नाचा विषय काढायचा नाही. आता मी काय करीन हे आत्ता सांगता येत नाही मला, पण काहीतरी करीन एवढं मात्र नक्की. ये तो बस ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. काय झालं बिटू? चहा. बस इकडे, बस पटकन बस. एक मिनिट. हात धर पाण्याखाली धर पटकन. सावकाश सावकाश. कुठे वाजलं? ओके ओके. मी वेडाचं नाटक करणार होते, हिने काय सुरू केलं नाटक? काय चहा सांडलाय तुम्ही इथे सगळा? किती खूप खूप आगाऊ होते. काय झालं बाळा? ये क्या हुआ? चहा गरम सांडला. मालविका ताईंचा धक्का लागला. ऐसे कैसे जल गया बेबी? देख के नहीं चल सकती क्या? हाँ? नीट बघता आलं नाही का तुला? काय तायडे तू पण? नाही, त्या नुसत्या बसल्या होत्या, त्यांचा पाय मध्ये आला. रॉकी, मला एक काम कर, जा माझ्या रूम मध्ये मलम येते घेऊन ये जा. हाँ मम्मी जी ला. इथे हात धर. एक मिनिट. ओ शिवा. ओ जरा इथे ये ना पटकन. अरे हात पकड ना तिचा. काय तू धरलास ना हात तिचा? मी कशाला हवं तिथे? इनफॅक्ट मला जरा ऑफिस मध्ये काम आहे. आय हॅव टू गो. तू सांभाळ, मला ऑफिसला जायचंय. अरे आलो. आय हॅव अ मीटिंग. मुलगा ना कामापुढे दुसरं काही सुचत नाही याला. या टप्पीच्या नाटकामुळे माझी सगळी सिंपती गेली, पण ओम आणि हिच्यामध्ये काहीतरी बिनसलंय. नक्की काय बिनसलंय? तायडे जा ना, त्याला मलम मिळत नसेल, जा येऊन ये जा माझ्या रूम मध्ये जा. हा आले. सावकाश. कुठे वाजलं? ओके. खूप आगाऊ होते. चहा आणू का सर? नाही नको, थँक्स. नाही नको, नाही बोलायचं मला स्वीटूची. नाही आबोला धरायचं माझंही कारण व्हॅलिड आहे. अरे यार पण भाजलंय तिला. तिचा हात कसा हे तर विचारायला हवं ना. रॉकीला फोन करतो. मुंबई का फोन है. एक मिनिट.
हेलो, हाँ रॉकी. हाँ बोलो ना ओम भाई. ठीक आहे ना घरी सगळं? सगळं म्हणजे? हा ओम भाई सगळं म्हणजे? हाँ म्हणजे तो हात भाजला होता ना. भाजलं होतं? अच्छा, स्वीटू के बारे में पूछ रहे हो क्या? ओ हाँ हाँ, कसा है तिचा हात? अरे अरे मत पूछो ओम भाई, मत पूछो. बेचारी को बहुत जलन हो रही है ना. कब से वो बेचारी ना रो भी रही है, पता है आपको? ओह गॉड. अरे अभी ओ गॉड बोल के क्या फायदा ओम भाई? आप ऐसे कैसे चले गए काम पे? काम से भी ज्यादा इम्पोर्टेंट चीजें हैं ना जिंदगी में ओम भाई. नाही बरोबर आहे. मला ही मीटिंग आहे ना इथे, ती नसती ना तर मी थांबलो असतो. अरे ऐसे कैसे बोलते हो थांबलो असतो? अभी आपका ये बोलने से थोड़ी ना स्वीटू ठीक होने वाली है. कोई बात नहीं ओम भाई, जाने दो. आप है ना आ जाओ जब आना है, तब तक मैं स्वीटू को मलम लगाता हूँ ठीक से. हाँ ओके ठीक आहे, मी फोन ठेवतो. बाय बाय ओम भाई. ए ताई, तू मला कळत नाही असा कसं काय तुझा धक्का लागतो स्वीटूला आणि तिच्या हातावर चहा सांडतो. थोडं लक्ष द्यायचंच ना तू. ओम, चहाचं काय मध्येच काय म्हणजे? तिला किती भाजलंय ताई, तिला त्रास होतोय खूप. सॉरी. लुक ताई, आय एम सॉरी. ओम त्या स्वीटूच्या प्रेमात वेडा झालाय. खरंच वेड लागले त्याला. चहाने काय एवढं भासतं का? तर माझ्यावर डाफरतोय. आता आणलीस कॉफी? सकाळपासून सांगितली होती ना तुम्हाला ना, वेळ काढायचं काही बंधनच नाही. युजलेस. गेट लॉस्ट. सॉरी मॅम. हे कोण घेऊन जा? इडियट वरून आठवलं. इडियट नुसतीच तिथे उभी आहे. काय तू काय मजा मारायला गेलीस तिकडे? हा, टाइमपास करायला गेलीस माझ्या पैशांवर? ती स्वीटू दिवसेंदिवस माझ्या डोक्यात चालली आहे आणि तू काहीच करत नाहीयेस. तुला कशाला पाठवलं त्या घरात? विसरलीस? हाय हाय, अशी कशी विसरेन? सगळं लक्षात आहे माझ्या. लक्षात आहे तर काय करत का नाहीयेस? मजेत आहेत तिकडे सगळे. आणि का मजेत आहेत अजून? अरे रवा देने बेन, 4 दिन की मजा मस्ती પછી રાડા જ રાડા. Shut up. અરે તમે ટેન્શન ના લો, હું છું ને, હું એને સ્લો પોઈઝન છું. થોડા લેટ અસર કરીશ, पण असं असर करेन ने की त्या साळवी घरात हंगामा करून टाक. त्या स्वीटूला आहे ने सगळं सोडून तिच्या घरी परत यावं लागेल. जो जो तुझी बोल बच्चनगिरी बंद कर. जे काय करायचं ते पटकन कर, कळलं? वेळ नाही माझ्याकडे. आहा, તમે જો एवढा मोठा काम करणार आहे मी, तुम्ही तर आहे ने मला शाबासकी देणार आणि त्या स्वीटूची तर मी वाट लावणार. मम्मी जी, स्वीटू जल्दी आओ. बैठो बैठो. अरे वो लोग आ गए. हाथ रख. अरे एक मिनट. अरे अरे खूप लागलाय रे. बहुत चल रहा है ना स्वीटू? मम्मी जी, लगता है चाय बहुत गर्म थी. हाँ हळू हळू हळू, सावकाश. तुम्ही नीट लावा ना मला.
ओम लावतो तसं. वही तो ट्राई कर रहा हूँ ना स्वीटू, पर मुझसे हो ही नहीं रहा है ना. अब देखो 5वीं बार मलम लगाया ना मैंने, फिर भी ठीक नहीं हो रहा. मम्मी जी क्या करूँ, आप ही बताओ ना. रॉकी, अरे काही जखमा असतात ना त्या नुसत्या मलम लावून बऱ्या होत नसतात. त्याच्यावर आपल्या माणसाची प्रेमाची फुंकरही लागते. हाँ बराबर बोले आप मम्मी जी, प्रेमाची फुंकर. अरे आप लोग दोनों आ गए क्या? हमको तो पता ही नहीं चला. नाही, लक्ष नव्हतं तुमचं. तू 5व्यांदा मलम लावत होतास आणि मामा प्रेमाची फुंकर घालत होती. कसं आहे ना तायडे, काही जखमा प्रेमानच भरून निघतात. बरोबर बोलते ना मी ओम? चालू द्या तुमचं. दुखतंय का खूप? हो ना, खूप. कालपासून खूपच दुखतंय. कालपासून? पण तुला आज लागलंय ना? हो, पण आमचे अहो कालपासून रुसलेत ना. म्हणजे हे सगळं रुसलेल्या अहोंसाठी चाललंय का? हा, तर काय आहे की अहो आणि अगचं असं ठरलं होतं. म्हणजे अहोंनी असं प्रॉमिस केलं होतं की काही झालं, कितीही भांडण झालं तरी अहो किंवा अगं कोणीही कधी अबूला नाही धरणार. पण अहोंनी प्रॉमिस तोडलं आणि काय ना, हे असं भाजणं लागणं मी कितीही सहन करू शकते. पण आपलं माणूस समोर उभं आहे, त्याला दिसतंय की आपल्याला लागलंय, भाजलंय, त्याच्या डोळ्यात काळजी दिसतेय, पण तरी ते आपल्याकडे दुर्लक्ष करतंय. ही मला नाही सहन होत. ही खरी फुंकर आहे. कालपासून जे मनाला चटके दिलेस ना, त्यावर घातलेली. कालपासून ऍक्च्युली मला फुंकर घालायची होती. काय करू मी? कधी कधी डोक्यातला राग मनातल्या प्रेमाला डॉमिनेट करतो. पण म्हणून तर असं सरप्राईज मिळतं ना, मला आवडतं. कधी कधी आपल्याला मिळालेली सरप्राईजेस आपल्याला आवडतीलच असं नाही. सॉरी मी काल जे काही झालं त्याबद्दल बोलत नाही. बघ स्वीटू, आता मी परत तुझ्याकडे हनीमूनचा विषय काढणार नाही. तुला जेव्हा आपळून वाटेल तेव्हा तू मला सांग, मग आपण हनीमूनला जाऊ. मला काही प्रॉब्लेम नाही. पण जोपर्यंत तुझ्याकडून आपळून येत नाही तोपर्यंत मी तुला सरप्राईज देत नाही. थँक्यू. थँक्यू काय असतं?